पंढरपूरची सकाळ सुरू झाली आहे. गुड मॉर्निंग. आम्ही आलेलो आहोत आता म्हणजे ह्यांनी पण पुढे गेले. पण पुढं गेले. म्हणजे आम्हाला तेवढं चालता येत नाही. नाही, मी चालत असते ह्यांच्याबरोबर. आम्ही दोघं नेहमी चालत. तुम्हाला म्हणजे बरेच व्हिडिओ बघितलेच असतील तुम्ही. तर आम्ही चालायला येतोच इथं. पण हा एरिया आहे ना अगदी ओपन प्लेस आहे आणि इथं प्लॉटिंग झालेलं आहे. पण अजून म्हणजे घरं वगैरे झाली नाहीत. त्यामुळं मग एकदम खुला एरिया आहे आणि मग वॉकिंगसाठी खूप छान हा प्लेस आहे. त्यामुळे आम्ही इथं रोजच वॉकिंगला येत असतो. अजून नंतर प्लॉटिंग झाल्यानंतर काही तर चालता येणार नाही. पण आता मस्त सकाळी सकाळी फ्रेश हवा आणि सगळं मोकळचं मी पुढचं दाखवते. रस्ते वगैरे पण छान आहे. हे बघा असं ओपनच आहे. जरा आउटसाईडला आहे पंढरपूर. म्हणजे पंढरपूरपासून थोडंसं आहे ना. म्हणजे ह्या ठिकाणी सगळी वॉकिंगला येतात. हे काय झालं बहिणी? वेस्ट आहे. होय. आणि पाठीमागचा व्ह्यू असा आहे. हां मस्त चांदूमुळं थोडा दिसतोय. घरापासून आम्ही लांब आलो आता खरं तर. हवा वगैरे बघ किती सुटली सकाळ सकाळ. आता उन्हाळ्यात गरमीमुळं घरात दम निघत नाही खरं तर. बाहेर आलं का एकदम छान वाटतं. आणि वहिनींचं चॅनल आहे, त्याचं नाव आहे नागने फॅमिली ब्लॉग्स अँड ब्लॉग. हां, तर वहिनींचं सुद्धा चॅनल आहे नागने फॅमिली ब्लॉग्स. तर तुम्ही तो पण चॅनल नक्की बघा. गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. म्हणजे आता आम्ही ह्याच्यामध्ये कोलॅबरेशन करणारच आहे. म्हणजे दोन्ही चॅनल तुम्हाला दिसणारच. पण तरी पण सांगते ना, नक्की क्लिक करून बघा. ते घोडं पण आहेत बघा. अजून लांबपर्यंत चालायला आहे, खूप लांब. गाडी दिसते का ना? हां तिथे हाय बस आहे. मग आता ही लांबपर्यंत आपण जाऊ शकतो. मस्त वातावरण आहे एकदम. कलकडी पत्ता इथली इथून आली ती कडीपत्ता घ्यायला. ती रोडला चालली असेल. ती झाडी त्या येते त्यामुळे. होय, तर ती झाड एकदम बुश झाले ना, छान झाले. त्यामुळे त्यांना वाटत असेल घेऊन जावं. चांगलंच आहे. जास्त नेलं तर आपल्याला जास्त फुटते. तोडलं तेवढं फुटतं ना. आवाज किती छान येतो ना. किती जवळ दिसते हो. होय, माझ्या मोबाईलमध्ये असं दिसतच नाही. 10+ केलं का? 20+. बापरे, किती जवळ दिसते. किती भारी कलर दिसते. ओ कलर कसा चेंज व्हायला लागला. ऑरेंज झाला. आपण बघूया. ऑरेंज म्हणजे आता दिवस वर जाते ना तसं. नाही आता येल्लो. ओ माय, कसं आपण ही कलर कधी बघितला नाही ना. थांबा. किती लांब आहे, किती भारी दिसतं. इथे बघा असा राऊंड आहे. इथे सगळी चालतात. नेहमी खूप माणसं येते ती. त्यांची काय फ्रेंड आहे तो. असंच वॉकिंगला ओळख झाली. मग त्यामुळं त्यांच्यावर आज भेटले असते. त्यांच्यावर चालतं. आणि तिला फास्ट पूर्वी नव्हती अजिबात चालत. जा बाबा, आम्ही वॉकिंग करतोय. करू दे. कुत्रं चावल्यावर भीती वाटते. होईन नाही पण सगळीच कुत्रे त्यांचा मोबाईल हरवला होता. होय. होतं एक छोटं. आणि ते आमच्या भागच पळायचं सारखं. म्हणून मग काय झालं, ही मुली पिसाळलेलं आहे. सूर्योदय झालाय आता. तरी पण आम्ही फ्रेश वातावरण आहे म्हणून वॉकिंग करतोय. आपण 7 वाजेपर्यंत करायचं ना. आता 6:30 झालं. 6:30. पाठीमागं हायवे. तर आमचं वॉकिंग झालं. आम्ही राऊंड 4 मारलेले आहेत आणि मग आता थोडा वेळ ह्यांची वाट बघत बसली. ह्यांनी चालतात अजून. मग आता हे आलं का आम्ही जाणार आहे घरी. ती गँग दर रेस असते इथं. सारखी येते ती, लय येते ती. आता 4च आहे ती. 5-10 येते. भाऊ तिकडे चालतोय. तर आता आम्ही वॉकिंग करून आलोय. बसलो इथं. भाऊ किती वेळ केली तू? 1.5 तास चालली. 5:30 पासून आता जवळजवळ 6:55 झाले. 1-1.5 तास झाले. किती राऊंड मारलो तुम्ही? 9 झाले. 8-9 इतकं साधारण 8-9 झाले. आज रनिंग केली. आज ही कशी सापडली तुम्हाला? रोज असते.
2-3 दिवस झालं मी येत नाही तर ह्यांना आपलं चांगलं जोडीदार सापडलं. बरोबर. आता बरं तुम्ही मला मेळात घेत नाही म्हणायचं मग. सव्वा तास 1.5 तास नाहीतर एवढी चाललं speed पाहिजे चालायला दररोज. तेच की. मी नाही इतकं जोरात चालू शकत लवकर. 1.25 तास 1.5 तास काय हा. तुम्ही आता इथनं पुढे काय करत जावा माहितीये का, आपण येऊ तुम्हाला जेवढं मारायचं तेवढं राऊंड मारून पहिल्यासारखं व्यायाम करत बसणार. हा. बरं चला जाऊया घरी उशीर झाला. आलंय पाणी ऑलरेडी 6:30ला. आता पाणी भरलं नसतं तर पाणी भाऊच्या मागे मासे येतं होय भारी वॉकिंगला पण ह्या मासा घेऊन जावा. म्हणजे इतकं आता 2-3 दिवस एवढं मारत होता. 7-8 झालं असेल. त्यांचंच 10 होती ती. बरं ती 10 राऊंड मारत होती. माझ्या आधी 3 झालं. बरोबर चालतंय पण खरं वॉकिंगला लय भारी प्लेस आहे बरं का इथं. सगळी येते ती आणि फ्रेश हवा आहे ना. आणि बघा की शहरामध्ये वगैरे सूर्योदय वगैरे काहीच दिसत नाही, काय नाही. सूर्य दिसतच नाही, उगवलेला दिसत नाही ना मावळलेला दिसत नाही. तसं इथं कसं वातावरण आहे बघा. सकाळी जर लवकर आलं तर वातावरण एकदम चांगलं असतं. एकदम फास्ट चालू ओझोन वायू खाली आलेला असतो या असतं. त्यामुळं असा सूर्य थोडा उगवल्यानंतर मग थोडं स्पीड कमी होतं. काय भानगड असते गोष्ट, जेवढं आपण पहाटे चालतो ना तेवढं दिवस उगवल्यावरनं चालू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे मूडच येत नाही तेवढं चालायला. आणि सकाळ सकाळी इतकं फ्रेश वाटतं की किती पण चाललं तरी चालूच वाटतं. आता समजा मी रोज 4 राऊंड मारत असते तर मला अजून एक्स्ट्रा 1 राऊंड मारू वाटतो असं. हा दुकाना होय भीती वाटते. कशाचं आहे म्हणे? शेराचं, हां ह्याला शेर म्हणते ती ह्या झाडाला. पूर्वी का नाही आपली पूर्वज थोडक्यात किंवा आपले आई वडील घरात माशा शक्यतो चिलट जास्त झाली ना तर ही शेराचं फांदी अशी अडकवायची आपल्या घरात मग येत कुठं पण नाही बांधायची. मग ती चिलट सगळी त्याच्यावर जाऊन बसायची. त्याच्यामुळे इकडे आजूबाजूला हे होत नव्हती. चांगलं घ्या सगळं काट आहे, एक सुद्धा लीफ नाही याला बघला. शेर काय होतंय पूर्वी माश्या चिलटं घरात झाल्यानंतर काय औषध हे ते पहिले नसायचे. मग ह्याचं खापं असं छपराला घराला असं माळवादाला असं वर लावून ठेवायची अडकवून. मग सर्व माश्या चिलटं ह्याला जाऊन अशी चिटकून बसायची मारायची काय वासा काय लावायचं नाही याला. त्यामुळे नाही, शेर नाही. नाही ना ते मरत नव्हती साहेब, त्याच्यावर बसत होती. बसत होती का? हां बरं. जी झाड आहे ती ना केकटीची आहे ती. आणि म्हणजे बांधाला वगैरे लोक लावते ती, कारण रानात पाऊस पडल्यानंतर माती वगैरे वाहून जाऊ नये वगैरे म्हणून असं ही करते ती, लावत असते ती. आणि ह्याचा उपयोग जी आपली कुठली लोक करते ती दाळी वगैरे चाई नाही जावं तुमची साहेब फास्ट म्हणजे पाणी गेलं परत नाही का? येत नाही पाणी. 7:30ला जाते पाणी. ही बाबळीचं कसलं काटायचं, कसलं काटायचं गो बाई, ते विचित्र काटायचं. वहिनी एवढे शार्प काट घुसल्यावर कसं होईल? बघा ह्याला काटे कसले तसे. हा केरलामध्ये ही आम्हाला काट्यानं काट्या काढायची. हो बरोबर बरोबर काट म्हणजे काट्यानं काटा ही म्हण आहे. तुम्ही काय तसं ही करू नका. पूर्वी कसं रानात काय सुया घेऊन जाते का माणूस, आणि रानात भरपूर असं काट वगैरे झाडं पूर्वी भरपूर असते, काट्याची वनस्पती होतं ना, मग काटा मोडायचाच माहिती रे. हे ना काट्याचं झाड केरलामध्ये कुठे सुद्धा बघायला भेटणार नाही. आम्ही या बाबळींना लय मिस करतो. ही चालच दिसतात बरं. थांबा बरं का, हे तर खरं काय तर वापर करायला पाहिजे. काय करायचं, काटा काढाय काटानच काटा. बरं चल, म्हणूनच म्हण पडली असेल. चांगलं आहे बघा वहिनी है ना? किती पण माणसं आली आता ह्याच्यात पुरत नाही ना. कढीपत्ता किती छान आलाय फ्रेश भेटला. कसं दिसतोय टवटवीत. आणि म्हणतात चुडवं तोडला कसं कशाला बुश झालाय आता. सीताफळ देशी आहेत काय? होय. आणि हे हातग्याचं झाड मी किती नेलं, मला आज बी द्या बरं का वहिनी सगळं. काय किती तसं ठेवलंय. हातग्याची फुलं किती लागलेत. अय्यो आता ही घेऊन जायचं आपण काढू नंतर. कुठे कारल्याचं वे, आणि ही कारल्याचं वे, कारली कुठे येते काढली काय? हे काय घेते छोटंसं पिल्लू दिसले एक कारलं. हो इथे इथे बघा, ते बघ पण एक पिकले ते बघा. तुम्हाला कारल्याचं बी न्यायचं असेल तरी पण नेऊ शकता. तिथे पण एक पिकले. हो असली छोटी नसते हो तिथं.
रोप झाड येते ते होय होय हां डाळिंबीचं पण लावलं इथे बघून शोधून काढून तुम्हाला घेऊन जायला. हां घेऊन जाते तरी इथं आम्ही ही कुठली बाब आहे सगळीकडे काट्याच येते ना वहिनीने भावनेले झाडं लावले ते बघतोय हादगीची 2 झाडं गेल्या वर्षी ते शेंग वहिनी काढू शकतो आपण आहे की आणि तुम्ही बरं हातग्याची शेंग सगळ्या मम्मीला पण ते हां ती बघा हातक्याची शेंग मी घेतली आता केरलामध्ये मी लावणार ह्याचं बिया लावणार बघू रोप बनतंय येते का हातग्याची फुलं आवडतात पण तिथं नसते ती वहिनी चला एवढ्याच वेळ लावत का नाही हो? अहो झाड राखत नाही ती जनावर लावली होती आणि आतल्या साईडला घेवडा लावला बरं का ही वाळू खिडकीवर चढला हो. मला काय एवढं किती ही पावटीच आहे ना पाऊट आहे हां. नाही श्रावणी घेवडा आहे वाटतं लय मोठा होत नाही का नाही होईल की पण याला जनावर येऊन खाऊन जाते हे बघ तुम्हाला बी पाहिजेत का घेवड्याची झाड एवढं बी भेटलं घेवड्याचं आणि हातग्याचं लिंबोणीच बघितलं आपलं हां बघितले आता बघा आत पण आले घेवड्याची मी आत गेली नाही ना किती दिवस झाले त्याच्यामुळे नाही तर मी आत घेवड्याची रोपं येऊ देते मँगोचं एक झाड लावायला पाहिजे मळ्यात कुठं येतं लावायची मळ्यातली हां इथे शेंगा आलेत की पावट्याची शेंगा ना काय करतं पुढं कंपाऊंड लोक व्हायला लावते ते झाडाची ती आपलीच आहे ना वाळू वाळू लोकांचे आणि हे पण लोकांचे वाळू आम्हाला केरलामध्ये बघायला भेटत नाही चला वहिनीने घेतलं ब्लॉक कशाला आणलं म्हणा लोकच आहे हां अय्यो ते मोटर चालू केली झाडं बघा मस्त झाड आली ती तुळशीला बिया आले तर भरपूर स्प्रेड करू शकतो हां ही झाडला पुढं लागतात का हो? हा डेली आहे परत ही लिली आहे ही लिली आहे येलो लिली आहे ही ऑफिस टाइम आहे ही गुलबूस आहे आणि ही बघा ही एक आहे बघा साक्षीच्या मैत्रिणीने दिलं होतं कशाचं कुणाचं झेंडू नाही त्याला कसली फुलं आहे ती माहित नाही जममंदी माहित नाही आणि तुम्ही दिलेला ओवायचं बघा ती बघा केरलावरून आणलं आणि हा बघा अरे हे असं झालं काय आहे ती मला जाताना लक्षात ठेवा पण हेच पाय दिसलं हां किती कसं येत नाही ही माझी हिची झाडे सुपारीची फुलायची ही नसतं का हां माहिती वगैरे असतं ना त्याच्यामध्ये ऑफिस टाइम लय लावलंय हो का पण लावलं हां ती जाताना नेते एक नेलं तर बस थापण येईल ते थापा येते ना हे बघा इथं पण लावलं मी सगळीकडे ऑफिस टाइमच केलाय इथं बघा किती आलाय माझा ऑफिस टाइम आणि इथं पण आहे कर्दळी मात्र येणं झाले काय झालं कर्दळी झाली हे नाही ती काही उबदारी झाली काय झालं याला मला कळणच झालं त्याला पेंट करून ठेवलंय बकेटला हां चांगलं आहे. मग मी कट केले अशा युट्यूबला बघून आणि कलर छान झाले हा जाईच आहे लय मस्त बघ. तिथे छान फुलं पण लागलीत की अहो गेल्या वर्षी मी आणलं होतं. हां मस्त आहे मला चिनी गुलाब तेवढा गेला किती छान वास आहे स्ट्रॉंग स्मेल आहे ती खाली लावायची ती झाडं खरं तर मला पण ही होते काय? जनावरच राहतात. थापा आणले काय नाही लावलंय रोप आणलं होतं. आणि ही ही ख्रिसमस प्लॅन्ट आहे हां क्रिसमस ट्री
आणि ही पण होतं कुठलाही कोण स्टॉप मी जायच लागले मला बाहेर फिरायला लागते जायचं नसतं बाहेर